आठवडा झाला मी ठरवते मी जिमला जाईल, पण माझ्याकडून उठणंच होत नाही आहे. सकाळी सकाळी मी ओट्स खाल्ले. 70 to 80% डाएट मी करते आहे. मग संध्याकाळी मी गेले एग्स आणायला. आज जरा पण पाऊस नाही पडला. काल तर खूप जास्त पाऊस होता, त्यामुळे वातावरण खरंच खूप छान झालेलं आहे. ही आहे आमची सोसायटी आणि खाली ही लहान मुलं खेळत होती. आणि जेव्हा पण लहान मुलांना पाहते ना, तर असं वाटतं अरे यार, आपण पण किती मजा केली आहे. आज चिकनच्या दुकानात तर खूप जास्त गर्दी होती आणि मोस्ट ऑफ द लोक एग्स घेत होते, 2-2, 3-3 ट्रे. आणि अचानक एग्स पण महाग झालेत. आज मी बनवणार आहे अंडा करी. तुम्हाला रेसिपी पण सांगते. तर ही सगळ्यात इझिएस्ट रेसिपी आहे अंडा करीसाठी. तुम्हाला पाहिजे 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, खूप जास्त नाही कारण आलं खूप स्ट्रॉंग असतं. आणि मग ॲड करा कोथिंबीर. खरं तर खोबरं भाजून पण टाकलं जातं, पण आता आमच्याकडे खोबरं नव्हतं, मी आणायला विसरले, त्यामुळे ते राहिलं. मग आपण हा भाजलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि याची आपण इव्हन पेस्ट करून घेणार. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचं. वाटण थोडं भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, चिकन मसाला आणि घरचा मसाला ॲड करायचा. मग तो सगळा मसाला परत भाजून द्यायचा आणि गरम पाणी टाकायचं. साईड बाय साईड मी भाकरी पण करत होते. मला चपातीपेक्षा ना भाकरी खूप जास्त आवडतात आणि मला पटपट करता पण येतात. आणि मला चपाती बनवायला जरा पण आवडत नाही. मला 1 तास लागतो चपात्या बनवायला, त्याच्यापेक्षा भाकरी फटाफट करते मी. आणि ही भाजी भाकरी तयार आहे.